तर आता स्वतः अमोल मिटकरींकडनं आपण या संदर्भातली त्यांची भावना काय आहे ते जाणून घेऊयात. अमोलजी, आता विधान परिषदेवर तुम्हाला संधी दिली गेली नाहीये, तसंच झिशान सिद्दकी यांना संधी दिली गेली आहे. काय आपली प्रतिक्रिया यावरची? झिशान सिद्दीकी भाईंचं मनापासून पहिल्यांदा अभिनंदन करतो की पार्लमेंटरी बोर्डनी किंवा सुनेत्रा वहिनींनी अंतिम घेतलेला निर्णय आणि त्यावर चाललेलं त्यांच्या नावाचं शिक्कामोर्तब. पण मी दुःख या गोष्टीचं व्यक्त करतो की मी ती जागा माझीच खाली झालेली आहे अर्थातच. पण जर झिशान भाईंना किंवा इतर कुणाला द्यायचं होतं आणि आज दादा असते ना, असं जर सगळा प्रसंग असता तर दादांनी एखादा फोन तरी करून विचारलं असतं की या वेळेस तुम्हाला थांबावं लागेल, एक वेळेस तुम्हाला संधी दिलेली आहे, आता यावेळेस आम्ही झिशान सिद्दीकींना संधी देत आहोत. पण तसं काहीच घडलं नाही. शेवटपर्यंत मी वाट बघितली की फोन तरी येईल, विश्वासात तरी घेतला जाईल. पण हे वेदनादायी आहे, कारण मी तिथे रुलिंग आहे, म्हणजे अजूनही 14 मे पर्यंत माझी आमदारकीची टर्म कायम आहे, म्हणजे मी आताही आमदारच आहे. आणि अशा वेळेस ती आमदारकी झिशान सिद्दीकी साहेबांना देत असताना जर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विचारातच घेतलं नसेल तर मग याला काय समजलं पाहिजे? दादांसाठी लढा लढलो ही माझी चूक होती का? दादांच्या बाबत प्रश्न विचारले ही माझी चूक होती का? आणि दादांसाठी शेवटपर्यंत कायम राहिलो. आता अशा हजारो लाखो संधी येतील, जीवनात जातील, त्या दादांच्या चरणावर ओवाळून टाकतो. निष्ठा पूर्वी होती, आधी या मरेपर्यंत देवाऱ्यातला देव कायम राहणार. पण अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं की पूर्ण विधिमंडळामध्ये प्रामाणिकपणे जेवढं लढता आलं तेवढं अजितदादांसाठी लढलो. ही जर चूक असेल याबाबत तर अशा चुका करण्याचा मला अभिमान राहील. पण या बाबतीतली खरंच झिशान सिद्दीकींचं अभिनंदन की त्यांना त्याबाबत पक्षांनी विधान परिषदेची संधी दिली. अमोलजी, तुम्ही म्हणालात की दादा असते तर कदाचित परिस्थिती वेगळी असू शकत होती. तर आत्ताच्या या पक्षाच्या निर्णयावर तुमचा नेमका रोष कोणावर आहे? कोणावर तुम्ही नेमके दुखावले गेलाय? पार्लमेंटरी बोर्डनी बैठका घेतल्या, काल संध्याकाळी घेतली, काल सकाळी घेतली. सगळ्यांनी मीडिया समोर येऊन त्यांच्या बाबतीत बोलणं केलं. पण एखादा व्यक्ती जर त्या जागेवर असेल तर त्याला विश्वासात तर घेतलं पाहिजे. एखादा फोन तरी केला पाहिजे होता की बाबा हे तुम्हाला यावेळेस आम्ही थोडं थांबवतोय, पुढच्या वेळेस नक्कीच कधीतरी तुमचा भविष्यात विचार करू. पण तसं कुठं झालं नाही तर मग मला फक्त त्यांनी कारण सांगावं. कारण काय? मी 6 वर्षात कुठं सभागृहात कमी पडलो असेल तर ते सांगावं. माझ्या बोलल्यानंतर कुठं पक्षाला त्रास झाला असेल तर ते सांगावं. मी लढाई लढलो ना पक्षासंदर्भात. मी माझ्या 6 वर्षाच्या आमदारकीचे तुम्ही कार्यकाळ काढा. शेतकऱ्यांचे प्रश्न मी मांडले, तरुणांचे प्रश्न मांडले, सामाजिक सलोख्याचे प्रश्न मांडले. जिथं शिवाजी महाराजांच्या इतिहासासोबत कोणी बैमानी करण्याचा प्रयत्न केला त्या पद्धतीने मी त्याला उत्तर दिले, जाब विचारला. आणि शेवटच्या अधिवेशनामध्ये अजितदादांच्या संदर्भात प्रश्न विचारले. सभागृहात चर्चा लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला, सभापतींकडे गेलो. मग आता या 6 वर्षात इतकं चांगलं काम केल्यानंतर जर ती जागा दुसऱ्यांना देत असताना तुम्हाला विचारलं जरी जात नसेल तर मग याला काय समजलं पाहिजे? दादांसाठी लढा लढणं ही चूक होऊन जर याचं फळ मला भेटलं असेल तर अशी फळं मी भोगायला तयार आहे. मला त्याचा अभिमान आहे. नक्कीच. अमोलजी, तुम्ही वारंवार दादांच्या अपघाताबद्दल सवाल करत होता, प्रश्न विचारत होता, तर त्यामुळे हे झालं असावं असं तुम्हाला वाटतंय का? दुसरं कारण काय त्यांनी सांगावं ना. पक्षाच्या वरिष्ठ माझ्या सर्व नेत्यांनी ह्या बाबतीत मला सांगावं की तू दादांचा प्रश्न मांडला म्हणून तुला बाजूला ठेवलं असेल तर मला याचा अभिमान राहील. मग दुसरं कारण काय? तुम्ही ज्यावेळेस आपण एखादी विधान परिषदेची संधी कोणाला देतो त्यावेळेस त्याचं भौगोलिक सामाजिक योगदान पाहतो. तर माझं पाहून घ्या. आणि 2020ला तशीच संधी दिली ना. भौगोलिक काहीतरी योगदान असेल, सामाजिक योगदान असेल, सामाजिक चळवळीमधून पुढे आलेला म्हणजे मी होतो. शिवशाहू फुले आंबेडकर हाच माझा विचार होता आणि तो बरेपर्यंत कायम राहणार. म्हणजे जर हा विचार घेऊन मी पुढे जात असताना दादांच्या लढा लढताना ह्या गोष्टी घडत असतील तर आता याला काय म्हणावं? हे फक्त अजितदादांचा लढा लढलो काय म्हणून ही चूक झाली माझी. आणि म्हणून मी परत सांगतोय की ती चूक झाली असेल आणि त्याचं हे फळ भोगावं लागत असेल तर मी आनंदाने त्याचा स्वीकार करतो. आणि अशा अनेक विधान परिषदा भविष्यातही येतील, विधानसभेच्या संधी येतील. आता काय आयुष्य संपलंय काय? आता आपण 40-42 अजून 25 वर्ष चांगले ठणठणीत बाकी आहेत. त्यामुळे भविष्यात आपण काम करत होतो, काम करत राहणार आहे. गोरगरिबाचे प्रश्न मांडेल. पण अजितदादांचा प्रश्न सभागृहात उपस्थित करणं त्याचं एवढं मोठं प्रमाणपत्र जर भेटत असेल त्याचा मी आनंदाने स्वीकार करतो. दुसरं कुठलं कारण असेल तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मीडिया समोर येऊन सांगावं.
अमोलजी, तुम्ही वारंवार वरिष्ठ नेत्यांचा उल्लेख इथे करताय, पार्लमेंटरी बोर्डचा उल्लेख करताय, मात्र एक कुठली व्यक्ती आहे का ज्यांनी तुमची संधी डावलली असं तुम्हाला वाटतंय? कारण तुम्ही तटकरेंवरही मागे टीका केली होती आणि त्या संदर्भात हे सगळं घडलंय असं तुम्हाला वाटतंय का? याचं कारण मला उत्तर नाही भेटलं नाही. याचं काय, मी मत व्यक्त केलं, जसं इतर उमेदवारांनी 70-75 लोकांनी तिथे भावना व्यक्त केली, तसं मी पण पत्र सर्वांना दिले. सुनेत्रावरींनी पत्र दिलं. अहो, मला अमित शहा आणि ते केंद्रीय उड्डाण मंत्र्यांची भेट घेऊन द्या याच्याकरता 2 पत्र आम्ही वरिष्ठ नेत्यांना पाठवले, त्याचं साधं उत्तर आलं नाही. ह्यामध्ये तर शेवटी अजितदादांच्या म्हणजे दादांना माहिती आहे कोणाला नको होतो मी, आणि महाराष्ट्राला पण माहित आहे. त्यामुळे मला काय कोणावर माझा रोष नाही आहे. फक्त मला डावलण्याचं कारण काय हे कोणीतरी येऊन समोर सांगावं. म्हणजे अजितदादांसाठी भांडणं हेच एक कारण असेल, म्हणजे भांडलेलो तर त्याचा आनंद आहे ना, मला त्याचं दुःख नाहीच आहे. हे काय पदं येत असतात जात असतात, दादांनी दिलेली आमदारकी दादांच्या चरणी लिहीन, त्यामुळे मला त्याचं काही म्हणणं नाही. पण डावलण्याचं कारण काय? विश्वासात तर घ्या ना, एकदा बोलवा, विचारा की तुला बाजूला ठेवतोय, तुम्ही हे सगळं केलं, 6 वर्ष केले, तुम्हाला संधी दिली, तुम्हाला यश बरोबर. मिळालं नाही, आता तुम्हाला बाजूला ठेवतोय, अगदीच तरी चाललं असतं. पण अशा पद्धतीनं कार्यकर्ता दादांनी जो जपला ना, ते जपण्याचं काम जर पुढे झालं नाही तर पुढे कार्यकर्ते टिकतील कसे पक्षामध्ये? नक्कीच अमोलजी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आपण पाहतोय